दिवसामध्येच मुलांचे खूप चांगले रिस्पॉन्स आले. परत त्याच्यानंतर फेबमध्ये 10,000ची भरती जाहीर होईलच. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, त्या अंदाजानुसार हाईट जर वाढवायची असेल, वेळ निघून गेल्यानंतर हाईट वाढवून तुमचा तसा काहीच उपयोग होणार नाही. आता सांगण्याचा हेतू म्हणजे की मी माझ्या स्टाफ मेंबरला का जपतो, म्हणजे माझ्या पाठीमागं जी यंत्रणा असते, मी फक्त इथे उभारणार आणि फक्त बोलणार एवढाच विषय असतो. पण बाकीची मेहनत असते ती ओव्हरऑल सगळ्यांचीच असते. त्याच्यामध्ये माझे 2 सख्खे भाऊ, वहिनी, भाऊ, म्हणजे घरच्यांचा सुद्धा मला तितकट सपोर्ट आहे. वेळात वेळ काढून ते माझ्यासाठी येतात की बाबा कुठंतरी कोणाचं तरी कल्याण होतं. ह्या गोष्टी सगळ्या जपून परत तुम्ही बुलढाण्याला बोलवलं, खरंच तुमचे मनापासून आभार. आणि बाकीचे जे काय आपण सेशनला आहे ते आता सुरुवात करूया. ओके. आणि समाधान टेकाळे सर की बाबा खूप मुलांसाठी की बाबा स्वतःचे पैसे खर्च करून, मी त्यांना मागच्या वेळेला सर म्हटलं होतं की बाबा एक सर साधा हॉल बघा, तुम्ही एवढा खर्च करत बसू नका. सरांचं एकच वाक्य, सर मुलांसोबत पालक पण येतात, येणाऱ्या कोणालाही त्रास झाला नाही पाहिजे. जसं माझा पण तसाच विचार आहे की आपल्याकडे जे व्यक्ती आहेत विश्वास ठेवून त्यांना कोणाला त्रास नाही झाला पाहिजे. सेम सरांची तशीच भावना आहे. सरांसाठी प्लीज एकदा टाळ्या वाजवा. कारण जगामध्ये अशा मोठ्या मनाची खूपच माणसं असतात. ओके. चला आता आपलं जे काय असेल ते सेशनला थोडीशी सुरुवात. म्हणजे ऍक्च्युली माझी ट्रीटमेंट कशी आहे, मला फक्त आता सेकंड थर्ड वाल्या डोसला म्हणजे जे आधी घेतल्यात त्यांच्याशीच मला थोडंसं संवाद साधायचा होता. तुम्ही फक्त एक मला 20 मिनिटं द्या, त्याच्यानंतर तुमचं जे काय असेल ते मी सुरुवात करतो. मग ह्यांचं हे कंटिन्यू करून हे फॉर्म्युला घेतील आणि हे जातील. ओके. म्हणजे हे जे लोक आहेत ते हे जातील. म्हणजे तुमच्या समोरच जे काय लास्ट मोमेंटला मी जे मेडिसिन देऊन गेले होते आयुर्वेदिक, की ह्यांना थोडासा मी एक्सपिरियन्स विचारते. तुम्ही जाताना फक्त काय करायचं, बॅगा इकडे लावा फक्त यांच्या सेकंड थर्ड डोस वाल्यांच्या, आणि ते सर इकडून निघून जातील. म्हणजे फर्स्ट डोस आपण हे इकडे बसवायचे, हे इकडे बसून हे बाहेरून निघून जातील. आता तुम्हाला सेम माहित आहे. ओके. आता सेकंड थर्ड वाले कोण आहेत तरी अंदाज तुम्ही सांगू शकता, मला काय माहित नाही कोण. सेकंड थर्ड लास्ट मोमेंटला घेतले होते, मागच्या महिन्यात आपल्याकडे मेडिसिन घेतले होते. किती जण आहेत? किती जण आहेत? एक मला 20 मिनिटं द्या, मी यांचा आवडतो. तू बाळ पुढे ये, बाळ फॉर्म्युला चेंज होतो. टॅक्सोट वाला तू पुढे येऊन बस ना, तिथे बस, इकडे पुढे येऊन बसा प्लीज. बॅगा त्याला कन्फ्युज होणार मुले, आपलं काय तर क्लिनिक नाही येतं. सेकंड थर्ड वाले तिसरा डोस दुसरा, मॅडम तुम्ही पण या इकडे, नो प्रॉब्लेम. इथे लाईन करू शकताय, काय प्रॉब्लेम नाही, इथे करा पटकन. कारण तुमचं झाल्यानंतर तुम्ही पटकन जाऊ शकताय, नंतर त्यांचं फर्स्ट परत असणार. तू क्लिनिकला आला होतास ना, तुला काय टी शर्ट दिला होता मी, काय केलं होतं सांग, काय केलं होतं मी, का तुला टी शर्ट गिफ्ट दिला होता सांग. किती जण? 3 सेंटीमीटर. हा, आता सांगण्याचा हेतू म्हणजे काय, आता तरी पण मी गिफ्ट कसं देतो, माझ्याकडं म्हणजे स्टाफ मेंबर कमी आहे. मी भरतीच्या मुलांचं एक विशेष कौतुक करून सांगतो काय, ही मुलं जर सकाळी आली आणि माझी कोणता तरी ट्रान्सपोर्टचा माल वगैरे आला ना, ही करतच ना मुलं, मी काम करत असतो स्वतः, ते काही रीलसाठी दिखावासाठी नसतं किंवा ते काम करते तात्पुरते. ही मुलं खरोखर अक्षरशः येतात आणि घेऊन जातात माहितीये का, की कारण की का बॉक्स घेऊन जायचं, साहित्य उचलायचं, हे सुद्धा असं सुद्धा काम करतात. म्हणजे मी खरंच बनवलं. त्या मुलग्याचा खरं क्लिनिकला आला होता, त्याला माहिती आहे कोल्हापूरमध्ये येण्यासाठी किती त्रास आहे तुला. हा, आता कोल्हापूरमध्ये ह्याच्यामधलं कोण आलं होतं का कोल्हापूरमध्ये? ठीक आहे, तिकडे आला होता. थर्ड डोस आहे तुमचा. मला एक एक्सपिरियन्स, बाकी तुमचे मॅडम सगळ्यांचे थर्ड डोस ना, सेकंड थर्ड का फर्स्ट वाले? सेकंड वाले. थोडासा एक्सपिरियन्स सांगा शॉर्ट मध्ये, आपल्याकडे वेळ कमी आहे. कोणाची किती वाढली काय वाढली फक्त तुम्ही सांगा, आणि प्रत्येकाच्या प्रकृतीनुसार कसे रिझल्ट असतात हे पण तुम्ही कंटिन्यू करा. तुमची किती वाढली तरी? 1 सेंटीमीटर. तुमची किती वाढली? 1.5 सेंटीमीटर. तुमची किती वाढली? 1 सेंटीमीटर. तुमची किती वाढली? 2 सेंटीमीटर. ह्याची बॉडी लँग्वेज बघा, ह्याची बॉडी लँग्वेज बघा, कारण का बॉडी लँग्वेज नुसार, हा जरा सुटा, म्हणजे ह्याचा प्रॉपर डाएट आणि जे वर्कआउट मेडिसिन किती छान आहेत बघा. मी जे सांगितलं त्यांनी जे व्यवस्थित घेतल्यात खरोखर त्यांचे रिझल्ट आहेत.
आणि ज्यांचा अर्धा 1 सेंटीमीटर जे रिझल्ट अर्धावाले नाही त्यांनी व्यवस्थित नाही घेतलं बस बस. तुमचा 3 सेंटीमीटर क्लिनिकला आला होता पण गॅप पडला तुम्ही गॅप झाला ना तरच गॅप करून नाही चालत. तुमचा सर हा तुमचा 1 सेंटीमीटर काहीच तुमच्यासाठी नाही ना 1 सेंटीमीटर वाढला बहिणीचा. तुमचा मुलांचे आमच्या विद्यार्थी मुलगा आणि मुलगी 15 वर्षाचा मुलगा 13 वर्षाची मुलगी 2-2 सेंटीमीटर वाढत. हे महत्वाचं असते. इथे येऊन हे जिंकलं बुलढाण्यामध्ये बस मला आता दुसरं काय नाही मिळालं तरी चालेल. यांची प्रतिक्रिया माझ्यासाठी खूप महत्वाची आहे. ह्या पोरांची असणारच आहे कारण कसं आहे माहितीये का मला कुठं तर रिअलाइज झालं की मी कोणाला फसवत नाही. ओके तुमचं किती वाढलं 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. तुमचा फर्स्ट वाले नको असं काय का फर्स्ट वाले जरा मागे फर्स्ट वालेचा फसू नका प्लीज 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 गोंधळ होतो ना तुमचे सगळे. आता नेक्स्ट इथून चालू करूया. तुमचं तुम्हीच थोडंसं बोला फास्ट मध्ये घेऊया. तुमचे किती वाढले 1 सेंटीमीटर. तुमचे हा वय किती तुमचं बहिणीची वाढले तुमची नाही. तुमचे स्वतःचे वय किती 22 आणि तुमचं वय सांगून किती हाईट वाढली ते सांगा. चला तुम्ही सांगा 1 सेंटीमीटर. काय रे बाळा कमी आला 19 मध्ये 2 सेंटीमीटर. तुमचे 1 सेंटीमीटर. तुमचे 9 mm वाढले. तुमचे 1 सेंटीमीटर. तुमचे 1.5 सेंटीमीटर वाढले. ओके तुमचे 1 सेंटीमीटर 1.5 सेंटीमीटर. तुमचे 2.5 सेंटीमीटर. वा 2 सेंटीमीटर. तुमची 1.5 सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर सेंटीमीटर म्हणा. तुमची सांगितली तुमची 2 सेंटीमीटर. प्लीज हे तुमच्यासाठी का महत्वाचं आहे हे तुम्हाला सांगतो कारण तुमचा ह्याच्यापेक्षा जास्त कसा रिझल्ट आणायचा आहे हा तुमच्यासाठी फर्स्ट हे एक्सपिरियन्स आहे का कारण ह्यांच्यापेक्षा जास्त कशी हाईट वाढवायची हे तुम्हाला महत्वाचं आहे. ह्यांच्या किती चुका झाल्या ते मी तुम्हाला दाखवते. तुमचं किती वाढलं अर्धा सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. वय किती वय वर्ष 27 मध्ये 2 सेंटीमीटर. जास्त एज वाढायचे जास्त रिझल्ट आहे का. ओके तुमचं वय तुमचे किती वाढले 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर 2 सेंटीमीटर. वय जास्त आहे बघा 100%. वय वर्ष 22 वय वर्ष 22 मध्ये 19-20 वाले काय करतात आमचं वय आहे वाढन की असे करत बसतात त्यांची वाढत नाही. ह्याच्या आधी वाढलेली ना आता काय वाढतं 1.5 सेंटीमीटर. वय किती 19. तुमचे 1.5 सेंटीमीटर. तुमचे अर्धा सेंटीमीटर. तुमची 1.5 सेंटीमीटर. वय किती 25 मध्ये 1.5 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. का हो कमी रिझल्ट आला. तुमचे 1 सेंटीमीटर. तुमचे अर्धा. तुमचे 1 सेंटीमीटर. तुमचे 1 सेंटीमीटर. फर्स्ट डोस ना 1 सेंटीमीटर एकच. हा आता लेडीजचा छान एक्सपिरियन्स. मॅडम तुमचा अर्धा सेंटीमीटर. एज किती 27. तुमचे वाव 1 सेंटीमीटर. भरती करताय ना तुमचे 1 सेंटीमीटर. फर्स्ट टाइम थोडंसं मागे बसा कन्फ्यूज होणार. तुमची 1 सेंटीमीटर. तुमचं मॅडम कोणाला घेतलेलं फर्स्ट तुमचं फर्स्ट टाइम अर्धा तुमच्या सोबत वाढलेला. तुमचं किती वाढलं एक्सपिरियन्स सांगा असू दे काय महत्वाचं. सेकंड वाढायचं ना किती वाढलं अजून बाकी आहे पण अजून रिअलाइज होत नाही का समजतच नाही. वाढल्यासारखं वाटतंय पण समजत नाही. 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर अर्धा सेंटीमीटर 2.5 सेंटीमीटर. अडीच म्हणजे 1 इंच. वा वय किती आहे 16 मध्ये. ह्याच्या आधी कुठे ट्रीटमेंट घेतलेली येस हा आता सेकंड डोस 2.5 सेंटीमीटरचा रिझल्ट आहे बघा वय वर्ष 16 मध्ये. ओके ह्याच्या आधी कधी तुमचे वडील वगैरे कोण आहे सोबत ह्याच्या आधी येस ह्याच्या आधी कधी काय केला होता मेडिसिन घेतलेलं कधी कोणाकडे आता म्हणजे आम्ही 10 तारखेला संभाजीनगरला घेतली तर 2.5 आणि मी पण सेम वर्कआउट पण माझी अर्धा सेंटीमीटर. तुमचे किती वाढले तुमचे अर्धा. अजून मोजली वाढल्यासारखं तर वाटते की नाही. तुमचे 1 सेंटीमीटर 1 सेंटीमीटर. 1
सॉरी तुमचे अर्धा सेंटीमीटर, तुमचे अर्धा सेंटीमीटर, तुमचे 1 सेंटीमीटर. सकाळी लवकर आलाय 6 वाजता. तुमचे 1.5 सेंटीमीटर. वय किती? वय वर्ष 20. तुमचे 1 सेंटीमीटर. हा आता बाकीच्यांचं जर मी विचारलं होतं ना की सरांशी कॉन्टॅक्ट झाला की 1.5-1 सेंटीमीटरची ज्यांना गरज होती तर लास्ट आमच्याकडं जे बुलढाण्याला घेतले होते ते बोलले की तुमचा कोर्स कंटिन्यू नाही केला तरी चालतंय. माझं कसं आहे, तुमच्या ज्यावेळेला टार्गेट पूर्ण होईल त्यावेळेला तुम्ही नाही मेडिसिन घेतलं तरी पण चालतंय. ओके. आता सर काय करा, ह्यांची लाईन तिकडे सेपरेट करा तुम्ही सेकंड वाला. तुमची काय शंका असेल तर विचारा 2 मिनिटं. आता तुम्ही काय करायचं माहितीये का, ज्यांचा अर्धा सेंटीमीटर आलं आम्हाला सांगा याच्यामध्ये सपाटे कोणी मारले? सपाटे कोणी मारल्यात? नक्की नाही ना? जोर सपाटे. जेवढं जास्त आहे तेवढं स्ट्रेचिंग करा. जेवढं जास्त स्ट्रेचिंग करणार तेवढी हाईट वाढणार. येणाऱ्या 10,000 मध्ये माझं नाव कसं कोरलं जाईल. हजारो जणांच्या मी हाईट वाढवून दिल्यात. कॉम्पिटिशन भरपूर आहे. 65 असेल ना 66 करा, 55 असेल ना 56 करा. माझ्या भरोशावर राहू नका, कारण की का डिजिटलचं मी काही गॅरंटी देऊ शकत नाही. ओके. जेवढं जास्त स्ट्रेचिंग. आता तुम्हाला सांगतो ते पडद्याचं कसं पडदा असतो माहितीये का घरी, त्याचे ते पुलअप्स असतात बघा, नेटवरती ते मिळतात बघा पुलअप्सला जेवढं शक्य आहे तेवढं तुम्ही लटकत राहायचं घरी. जेवढं लटकणार, स्ट्रेचिंग करणार, हाईट वाढायला 3च गोष्टी महत्वाच्या आहेत. एक तर तुमची झोप आणि डाएट आणि प्लस स्ट्रेचिंग योगा. हे जर असेल तर हार्मोन्स चेंज होऊन ऑटोमॅटिक सगळ्या गोष्टी पोषण तत्व मी सगळं रिकव्हर केलेलं आहे. आता मी जे तुमचे जे हाईट आहेत मी स्वतःहून चेकच केले नव्हते कारण माझ्याकडे वेळ नव्हता. ओके. ह्याच्यामध्ये हळीव कोणी नाही खाल्लं? हळीव कोणी नाही खाल्लं? हळीव का नाही खाल्लं? मिळालंच नाही, मी घेऊन आले. आता कसं समजलं नाही? हलीम म्हटलं की हलीम. आता बुलढाण्यामध्ये हलीमच म्हणतात ना सर? काय म्हणतात? हलीम. हो एकच आहे की ते. एक मी दाखवलं होतं की फोटो मारून घेतलं. तुम्ही लास्ट मोमेंटला एवढी गडबड करता असाल ना मग परत प्रॉब्लेम होतो. हे आहे की इकडे ज्यांनी नाही खाल्लं बघा त्यांचा खूप म्हणजे बॅड रिझल्ट आहे. हे खूप महत्वाचं आहे कारण हा चिकट द्रव्य असल्यामुळे आपल्या पूर्णपणे बॉडीला मंगनची गरज आहे. जर तुमच्या बॉडीला मंगनच नाही मिळालं, चिकट द्रव्य जर नाही मिळाला तर हाईट कशी वाढणार आहे? डिलिव्हरी नंतर उगाच लेडीजला देतात काय? मी घेऊन आले, मी असू दे काय पण असू दे मी देणार आहे. आता ह्याला मी घेऊन आले. ओके. आता तुम्हाला लास्ट मुवमेंटला लास्टच्या कितीचा फॉर्म्युला घेतलेला त्याच्या फक्त ऍडव्हान्स थोडा वाढवत जावा. ज्यांचे जास्त रिझल्ट आहे त्यांचे ऍडव्हान्स फॉर्म्युले आहेत. ओके. वजन जास्त असेल तर कमी करा, ग्रीन टी कंपल्सरी घ्या. आणि वजन जर तुमचं खूप कमी असेल तर पोषण तत्व जर नसेल तर हाईट वाढणार नाही. सेकंड डोस मध्ये थोडंसं जेवढासा जास्त जोर लावताय तेवढा लावा, कारण की का फर्स्ट डोस मध्ये एवढ्या वर्षाच्या प्रतीक्षेनंतर हाईटशी रिलेटेड तुम्हाला काहीच गोष्टी मिळाल्या नसतात. त्याच्यामुळे वर्षभरातलं फक्त माझ्याकडे 3 महिनेच आहेत, हे पण तुम्हाला सांगते. ओके. तुमची काय शंका असेल तर विचारा, नाहीतर तुम्ही तिकडे लाईन करून तुमचं फॉर्म्युला कंटिन्यू घेऊ शकता. तर आपल्याला बॉडीवरती शेकर कप मध्ये कोणी घेतलं होतं? सगळ्यांच्या समोर शंका विचारलेला येऊ शकते समोर. का सांगते की बाबा की क्लिअर होतील आणि आपल्याकडे वेळ खूप कमी आहे. प्रोफेशनल तेच आहे म्हटल्यावर ऍक्च्युली मी ते थांबवू पण शकत नाही. हा बरोबर होऊ शकतो. आता त्यांचा काय विचारलं, जिमला जर पॉवर लिफ्टिंग केलं तर हाईट वाढते का? त्यांनी त्यांचं ऍक्च्युली काहीतरी त्यांचं करिअरच त्याच्यामध्ये म्हणजे त्यांचा गेमच तो आहे, ते त्यांना बंद कसं करा म्हणून सांगतो. बरोबर आहे की नाही? हा भरतीच्या पोरांना जिम केल्यानंतर काय होतं तुम्हाला सांगतो. आर्मीची पोरं फक्त रनिंग करतात बघा, असे उंच असतात, असे पळतात. भरतीवाले पोरं काय करतात, गोळा जाण्यासाठी जिम मारतात बघा. सपाटे नावातच आहे, पसरते बोल अशी पसरते, इथं खाली पसरते. तुम्ही काय करताय, हे महत्वाचं करताय, हे महत्वाचं नाही आपल्याला, हे महत्वाचं आहे.
हाईट महत्वाची, आडवी बॉडी महत्वाची नाही, उभी बॉडी महत्वाची आहे. लक्षात आलं का? त्याच्यामुळे थोडे दिवस फक्त थांबा की वेट करू नका जास्त. वेट जर केलं तर तुमची हाईट वाढणार नाही. जेवढं जास्त स्ट्रेचिंग लटकणे आणि जेवढा जास्त टाईट. शेवग्याच्या शेंगा आणि प्लस वरण कोणी जास्त खाल्लं होतं मी सांगितलेल्या पद्धतीने? एकट्यालाच मिळालं वाटतं इकडे शेवग्याच्या शेंगा. मोरिंगा पण पावडर अवेलेबल आहेच की. शेवग्याच्या शेंगा अर्धा ते 1 सेंटीमीटर कोणाची बाकी आहे हाईट वाढायला? अर्धा ते 1 सेंटीमीटर फक्त. आता ह्या वरतीला अर्धा किंवा 1 सेंटीमीटरच लागणार आहे. बाकीचे 2-3 वाले जास्तच वाले आहेत. जास्त फोकस करा त्यांचा. काय शंका असेल तर विचारा. तिकडे तुम्ही थांबणार आहे का जाणार आहे? सेमच म्हणते. काय थांबायचं असेल तर थांबू शकता, जायचं असेल तर जाऊ शकता. कारण येणारे जे सेम माहिती आहे, काही नाही, सेम कॉपी राईट आहे. थोडंसं उदाहरण चेंजेस असतात कारण येणाऱ्यांची संख्या पण खूप आहे. दुपारनंतर पण येणार आहे. तुम्ही यांची तिकडे लाईन करून घ्या. विनायक बॅगा तयार करा, 50 तरी बॅगा तयार करा. सारखं तू बॅगा कर.